स्वागत आहे आपलं वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमामध्ये। आपल्या घराचं वीज बिल शून्य असेल आणि उलट विजेच्या निर्मितीतून उत्पन्न मिळत असेल असं कोणी तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही का? पण ही गोष्ट कोल्हापुरात वास्तवात आली आहे। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, केंद्र सरकारची ही योजना आता गावागावात ऊर्जा स्वावलंबनाचं प्रतीक ठरत आहे। कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 16,000हून अधिक घरांमध्ये सौर ऊर्जेच्या साहाय्याने वीज बिलातून मुक्तता मिळवली आहे। कोणी शेतकरी, कोणी कामगार आणि आता हे सगळे लोक स्वतःचं सोलर पॉवर हाऊस बनले आहेत। कोल्हापूरच्या रिंग रोडवरील नामदेव सुतार यांच्या घराच्या छतावर बसवलेलं हे छोटे सौर प्रकल्प त्यांना दररोज विजेमध्ये बचत तर मिळवून देत आहेत, पण त्यासोबत महावितरणकडून अतिरिक्त उत्पन्नही देत आहेत। आणि त्यासोबत हिंद पॅराडाइज मन सोसायटीने पूर्ण सोसायटीचं वीज बिल शून्यावर आणून इतरांसाठी उदाहरण उभं केलं आहे। घराघरात विजेची बचत आणि पर्यावरणाचं रक्षण हेच या योजनेचं खरं यश आहे। कोल्हापूर कसा बनतोय हरित ऊर्जा जिल्हा पाहूया आजच्या वास्तविकता यशाची मध्ये। कोल्हापुरातल्या रिंग रोड फुलेवाडी येथील नामदेव सुतार कुटुंबानं गेल्या 6 महिन्यांपासून या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेतला आहे। दिवसाला 15 युनिट सौर वीज निर्मिती होऊन त्यांचं बिल शून्य झालं आहे। एवढंच नाही तर अतिरिक्त वीज विकून उत्पन्न देखील मिळतंय। सुतार कुटुंबाला महावितरणच्या ॲपमधून दर अर्ध्या तासानं उत्पादनाची माहिती मिळते। 2,20,000 मध्ये मला ते योजना भेटली आणि त्याची सबसिडी मला 78,000 रुपये भेटले। आणि आता माझं बिल आधी ह्याच्या आधी 1,800 रुपये ते 2,000 रुपये येत होतं योजना बसवण्याच्या आधी, आणि योजना बसवल्यानंतर माझं बिल आता 0 येतं आहे। त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि खुश आहे, आणि त्याचं आता लाईट बिल भरण्याचं मला टेन्शन काही राहत नाही। केंद्र सरकारकडून घरगुती ग्राहकांना 2 किलोवॅटसाठी 30,000 रुपये तर कमाल 78,000 रुपयांपर्यंतचं अनुदान मिळतं। या प्रक्रियेबद्दल महावितरणचे कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी माहिती दिली। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत साधारणतः 16,300 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि जवळपास 49 कोटी रुपयाची सबसिडी या ग्राहकांना देण्यात आलेली आहे। सांगली जिल्ह्यात आतापर्यंत साधारणतः 9,000 पेक्षा जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि त्यांना साधारणतः 27 कोटी रुपये सबसिडी वितरित करण्यात आलेली आहे। एकूण 88 मेगावॅट वीज निर्मिती सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सौरघर योजनेमार्फत छतांवर होत आहे। याबरोबर आपण कोल्हापूर जिल्ह्यातील एक शेळकेवाडी नावाचं गाव 100% सोलर केलेलं आहे। त्यानंतर आपण सांगलीमधील मिरजे येथील एक कुष्ठरोग्यांची वसाहत आहे, ती सुद्धा 100% सोलर करण्याचा आपला मानस आहे आणि त्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत। या योजनेचा लाभ गृहनिर्माण संस्थांना देखील मिळतोय। कोल्हापूरच्या ताराबाई पार्कातील हिंद पॅराडाइज सोसायटीनं सौर प्रकल्प बसवून 3 लाख रुपयांचं अनुदान मिळवलं। आता लिफ्ट, पाण्याची मोटर, वाहनतळ आणि कॉरिडॉर लाईट्स सौर ऊर्जेवर चालतात। पूर्वी आम्हाला अपार्टमेंटमध्ये वीज बिलाची खूप मोठी समस्या होती, पण ते आम्ही मीटिंगमध्ये पंतप्रधान सूर्यघर मोफत बिजली योजनेचा लाभ घेण्याचा निर्णय घेतला आणि या योजनेअंतर्गत आम्ही आमच्या अपार्टमेंटवर सोलर प्लांट आम्ही उभा केला। तर याचा आम्हाला खूप मोठा लाभ झालेला आहे। या योजनेअंतर्गत आम्हाला सुमारे 9 लाख रुपये खर्च आला आणि या योजनेअंतर्गत आम्हाला सबसिडीसुद्धा सुमारे 3 लाख रुपयाचा लाभ झाला। तर पूर्वी आम्हाला जे वीज बिल सुमारे 30,000 ते 35,000 असं दरमहा यायचं, तर ते एक वर्षभरापासून दरमहा सुमारे आता 0 बिल येते आणि त्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत या योजनेअंतर्गत। अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना उत्साहात राबवली जात असून नागरिकांनी स्वावलंबनासह हरित भविष्याकडे टाकलेलं हे पाऊल महत्त्वाचं ठरतंय। दूरदर्शन बातम्यांसाठी कोल्हापूरहून चंद्रकांत कबाडे।